महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लाडक्या बहिणींना अखेरची संधी, बातमी ठरली खोटी, महिला व बालविकास विभागाचा खुलासा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अफवांना बळी पडू नका, ई-केवायसी संदर्भातील बातम्या खोट्या, महिला व बालविकास विभागाचे आवाहन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर आणि काही वृत्तमाध्यमांमधून प्रसारित होत असलेल्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे कोणतेही निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत। तसेच या संदर्भात शासनाने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मातळ्याखाली काही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांमध्ये ई-केवायसीसाठी मुदत चुकलेल्या महिलांना जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती। ही माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ती पूर्णपणे चुकीची असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। महिलांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचना आणि माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले सह तृप्ती भुईर, रायगड अलिबाग।